Hello students, in last lecture we have started 7th topic cell division. In that we have discussed first what is cell, after that definition of cell cycle, various phases of cell cycle. There are two phases of cell cycle. First is interphase and second one is M phase or period of division. Okay. After that today we are going to learn टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. तर सेल डिव्हिजनच्या वेगवेगळे टाईप्स आहेत, 3 टाईप्स आहेत सेल डिव्हिजनचे. कोणते कोणते आहेत तर फर्स्ट आहे अमायटोसिस, सेकंड मायटोसिस आणि थर्ड मिओसिस. तर फर्स्ट बघूयात आपण अमायटोसिस और डायरेक्ट डिव्हिजन. अमायटोसिसला डायरेक्ट डिव्हिजन असं सुद्धा म्हटलं जातं. इट इज सिम्पलेस्ट टाईप ऑफ सेल डिव्हिजन. तर हे अमायटोसिस जे आहे ते एकदम सिम्पल टाईपचं सेल डिव्हिजन आहे. त्याच्यामध्ये काय होतं तर न्यूक्लियस इलॉंगेट्स अँड अ कॉन्स्ट्रिक्शन ॲपियर अलॉंग इट्स लेंथ. तर जसं बॅकग्राऊंडला जशी इमेज दिसते तशा पद्धतीने सेम जो काही न्यूक्लियस आहे तो इलॉंगेट होतो, लांब व्हायला लागतो. आधी कसं असतं नॉर्मल सर्क्युलर असतो, मग तो लांब होतो आणि त्याच्यामध्ये कट होऊन तो 2 पार्टमध्ये डिवाईड होतो. कॉन्स्ट्रिक्शन डिपन्स अँड डिवाइड्स द न्यूक्लियस इंटू 2 डॉटर न्यूक्लियाय. म्हणजे काय होतं जसं की आता म्हटलं जो काही न्यूक्लियस आहे तो कॉन्स्ट्रिक्ट होत जातो, लांब होत जातो आणि मग काय होतं ते कट होऊन 2 न्यूक्लियसमध्ये त्याचं डिव्हिजन होतं आणि 2 डॉटर सेल्स तयार होतात. दिस इज फॉलोड बाय सायटोकायनेसिस which result in the formation of 2 daughter cell. It is seen in unicellular organism, abnormal cell, old cell and in fetal membrane cell. तर अमायटोसिस टाईपचं सेल डिव्हिजन आहे ते कुठे कुठे पाहायला मिळतं आपल्याला. तर फर्स्ट ऑफ ऑल जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत त्या सेल्समध्ये बघायला मिळतं. त्यानंतर ज्या ॲबनॉर्मल सेल्स असतात म्हणजे जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये जे सगळ्या सेल काही नॉर्मल नसतं, तर काही कशा असतात काहीमध्ये काही ना काहीतरी डॅमेज असतं, तर त्या कशा असतात ॲबनॉर्मल सेल्स असतात. तर त्यांच्यामध्ये सुद्धा असं अमायटोसिस टाईपचं सेल डिव्हिजन होतं. किंवा काही ओल्ड सेल्स असतील तर त्या सेल्समध्ये सुद्धा हे जे अमायटोसिस आहे त्या टाईपचं सेल डिव्हिजन होतं. त्याच्यामध्ये काय होतं डायरेक्टली जो काही न्यूक्लियस असतो मध्ये सेंटरला तो लांब होत जातो आणि त्याच्यापासून 2 न्यूक्लियस तयार होतात, म्हणून याला दुसरं नाव काय आहे डायरेक्ट डिव्हिजन असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड आहे मायटोसिस और इनडायरेक्ट डिव्हिजन. तर मायटोसिसला काय म्हटलं जातं इनडायरेक्ट डिव्हिजन असं सुद्धा म्हटलं जातं. In this, cell divides to form 2 similar daughter cells. Chromosome number is written same as in parent cell. तर ह्याच्यामध्ये काय होतं तर जी सेल आहे ती सेल सिमिलरली 2 डॉटर सेलमध्ये डिवाईड होते. म्हणजे एका सेलच्या 2 सेल तयार होतात आणि त्या 2 सेल कशा असतात तर पूर्णपणे एक्झॅक्टली सेम कॉपी असते, त्यांचे सिमिलर असतात. आणि जेवढा क्रोमोझोम नंबर असेल तेवढा क्रोमोझोम नंबर दोन्ही सेलमध्ये कॅरीड आउट होतो. इट ऑकर्स इन बोथ हॅप्लॉईड अँड डिप्लॉईड सेल. तर हॅप्लॉईड आणि डिप्लॉईड सेल ही कन्सेप्ट काय आहे तर हॅप्लॉईड म्हणजे काय असतं सिंगल एन आणि डिप्लॉईड म्हणजे 2n. मग त्याच्यामध्ये काय होतं हॅप्लॉईड सेलचं काय होतं एक सिंगल एन म्हणजे एक सेल आहे तिच्या 2 सेल तयार होतात, तर त्या कशा असतात एन. तर हे काय झालं हॅप्लॉईड झालं. आणि डिप्लॉईडमध्ये काय होतं 2n सेल असतात म्हणजे 2 सेल असतात आणि त्यांचं पुढे काय होतं 2n सेल आणि 2n सेल अशा पद्धतीचं डिव्हिजन होतं. म्हणजे 2 सेलच्या 4 सेल तयार होतात, तर ह्याला डिप्लॉईड म्हणतात. त्या दोन्ही सेल एकत्र असतात म्हणून त्यांना डिप्लॉईड म्हणतात. आणि जे सिंगल एन असतं ते कसं असतं तर त्या ज्या सेल्स आहेत त्या सेपरेट असतात.
तर हे जे मायटोसिस टाईपचं सेल डिव्हिजन आहे ते दोन्ही सेल्समध्ये होतं. कुठल्या हॅप्लॉइड सेल्समध्ये सुद्धा होतं आणि डिप्लॉइड सेल्समध्ये होतं. इन हनी बीज ड्रोन्स डेव्हलप फ्रॉम हॅप्लॉइड अनफर्टिलाइज एग्स बाय मायटोसिस. तर जे हनीबीज आहेत मधमाशा, तर त्यांच्यामध्ये ज्या ड्रोन्स असतात म्हणजे सगळीकडे फिरणाऱ्या ज्या हनीबीजमध्ये वेगवेगळ्या 3 टाईपच्या हे असतात, वर्कर, ड्रोन आणि क्वीन. 3 हनीबीज असतात, 3 प्रकारच्या मधमाशा असतात. तर त्यातले जे ड्रोन्स असतात ते काय त्या कशा पद्धतीने तयार होतात, तर हे जे हॅप्लॉइड टाईपचे जे एग्ज असतात त्याच्यापासून तयार होतात. In Merchantia, haploid spore undergoes mitosis and develop into gametophyte. Mitosis occurs in 2 stages. First is karyokinesis and second is cytokinesis. तर हे जे मायटोसिस आहे ते 2 स्टेजमध्ये होतं. कुठल्या 2 स्टेजेस आहेत, तर कॅरियोकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. तर कॅरियोकायनेसिस म्हणजे काय होतं, कॅरियो म्हणजे न्यूक्लियस. तर फर्स्ट स्टेजमध्ये काय होतं, न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. आणि सायटोकायनेसिस म्हणजे काय, तर सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. सायटोप्लाझम म्हणजे काय असतं, तर सेलमध्ये जो आपण सेल स्ट्रक्चर बघितलं होतं त्याच्यामध्ये सेलमधला एक सेल ऑर्गॅनली आहे सायटोप्लाझम. ते काय असतं, तर जेली लाईक फ्लुईड असतं. त्याच्यामुळे सेलला काय असतं, प्रॉपर स्ट्रक्चर आलेलं असतं. तर ते जे सायटोप्लाझम आहे ते सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. पण फर्स्ट कुठलं डिव्हिजन होतं, कॅरियोकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. आणि सेकंड मग काय होतं, सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. तर कॅरियोकायनेसिसमध्ये वेगवेगळ्या डिव्हिजन आहेत. कॅरियोकायनेसिस इज न्यूक्लियर डिव्हिजन अँड इट्स सब डिवायडेड इंटू प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टीलोफेज. तर कॅरियोकायनेसिस हे काय आहे, न्यूक्लियर डिव्हिजन आहे म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. आणि हे किती पार्टमध्ये डिवाईड होते, 4 फेजेसमध्ये डिवाईड होते. फर्स्ट कुठली आहे, प्रोफेज, सेकंड मेटाफेज, थर्ड ॲनाफेज अँड फोर्थ टीलोफेज. तर फर्स्ट आहे प्रोफेज. तर फर्स्ट फेजला प्रोफेज का म्हटलं, तर प्रो मीन्स कुठेही जेव्हा वर्ड येतो तर प्रो म्हणजे काय असतं, फर्स्ट असतं. त्याच्यामुळे ही फर्स्ट स्टेज आहे म्हणून याला नाव काय आहे, प्रोफेज. In that, chromatin fibers undergo condensation and chromosome become visible under light microscope. तर जे क्रोमॅटिन फायबर्स असतात ते काय होतात, कंडेन्स व्हायला लागतात म्हणजे एकत्र कॉम्पॅक्ट सगळे एकत्र गोळा होऊन ते जवळ येतात. आणि त्याच्यामुळे काय होतात, ते जे क्रोमोझोम्स असतात ते क्रोमोझोम्स आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये इझिली विजिबल होतात, दिसतात. Each chromosome consists of 2 sister chromatids held together by centromere. तर इथे आपल्याला इमेजमध्ये दिसते. तर अशा पद्धतीचे क्रोमोझोम्स आपल्याला दिसतात. इथे क्रोमोझोम्स आहेत, हे अशा पद्धतीचे स्ट्रक्चर आहे क्रोमोझोम्सचं. तर हे क्रोमोझोम्स म्हणजे काय आहेत, तर 2 क्रोमॅटिड्स एकत्र आहेत, हाय क्रोमॅटिड आणि हाय क्रोमॅटिड. इथे सेंट्रिओलने काय झालं, तिथे एक क्रोमोझोम त्याचा तयार झाला आहे. द न्यूक्लिओलस बिगिन्स टू डिसॲपियर. तर जो न्यूक्लिओलस असतं म्हणजे काय, तर न्यूक्लियसचं जे वरचं कवरिंग असतं इथे आपल्याला दिसतं हे न्यूक्लिओलस आहे. तर पुढे पुढे काय होतं, ते हळूहळू डिसॲपियर होते, ब्रेकिंग डाऊन होते, ते नष्ट व्हायला लागतं. न्यूक्लिओलस काय आहे, तर न्यूक्लियसचं मेम्ब्रेन आहे. जर आपल्याला जो न्यूक्लियस आहे तो अजून त्याची साईज वाढायला पाहिजे ना, म्हणून मग काय होतं, त्याच्यावरचं जे मेम्ब्रेन आहे ते ब्रेक होतं फर्स्ट. न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसॲपियर्स ग्रॅज्युअली. Centrosomes begin to move towards opposite pole of the cell and spindle formation is initiated. तर इथे आपल्याला डायग्राममध्ये दाखवलेत जे काही सेंट्रिओल्स आहेत, 2 सेंट्रिओल्स आहेत, ते काय होतात, 2 पोल्सना म्हणजे 2 साईडना, एकीकडे एकीकडे अशा 2 साईडला ते सेंट्रिओल्स जातात. आणि ते गेल्यामुळे नंतर काय होतं, हे जे क्रोमोझोम्स दिसत आहेत ना, तर ते क्रोमोझोम्स
हे जे इथे आलेले सेंट्रिओल्स असणार आहेत ते सेंट्रिओल्स अट्रॅक्ट करून घेतात. त्याच्यामुळे काय होतं, दोन्ही साईडला सिमिलर क्रोमोझोम्स डिवाईड होतात. जसं की त्यात इथे 4 क्रोमोझोम्स येतात, तर 2 क्रोमोझोम इकडे येतात, 2 क्रोमोझोम या साईडला जातात. आणि सेम वेनेच पुढच्या फेजमध्ये पुढचं जे काही डिव्हिजन आहे ते कॅरी आऊट होतं. तर प्रोफेजमध्ये 2 फेजेस आहेत. कुठल्या फेजेस आहेत आपल्याला इमेजमध्ये दिसतात. फर्स्ट अर्ली प्रोफेज अँड लेट प्रोफेज. म्हणजे स्टार्टिंगची जी प्रोफेज असते त्याला अर्ली प्रोफेज म्हणतात आणि त्याच्यानंतर थोडेसे अजून काही चेंजेस होतात. ते चेंजेस जे काही झाले त्याला लेट प्रोफेज असं म्हणतात. त्यानंतर सेकंड आहे मेटाफेज. क्रोमोझोम अंडरगो कंप्लीट कंडेन्सेशन. तर काय झालं, क्रोमोझोम्सचं कंप्लीट कंडेन्सेशन होतं आणि जसं की आपल्याला इथे इमेजमध्ये दिसतात सगळे क्रोमोझोम एका लाईनमध्ये आलेत. मध्ये हे इकडे एक पोल आहे, दुसरा इकडे पोल आहे, तर बरोबर सगळे जे काही क्रोमोझोम्स आहेत ते मध्ये आलेत. तर ते हे मेटाफेजलाच कॅरीड आऊट होतं. They appear very short with prominent sister chromatid and centromere. Mitotic spindle is formed in which all the chromosomes lie at equatorial plane of the cell. तर इक्वेटोरियल प्लेनला म्हणजे काय, मधल्या बाजूला ते जे काही सगळे क्रोमोझोम्स आहेत ते आलेले असतात. आणि इथे आपल्याला असं जे काही स्ट्रक्चर दिसते ते काय आहेत, स्पिंडल फायबर्स आहेत. ते स्पिंडल फायबर्स काय करतात, तर हे जे काही क्रोमोझोम्स आहेत त्यांना अट्रॅक्ट करून घेणार आणि ह्या पोलकडे त्यांना गोळा करतात. तर हे जे मधला जो पार्ट आहे त्याला मेटाफेज प्लेट असं म्हणतात. कारण हे जे क्रोमोझोम्समध्ये आलेले आहेत ते फक्त मेटाफेजमध्येच येतात, म्हणून त्याला मेटाफेज प्लेट असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर थर्ड फेज कोणती आहे, तर ॲनाफेज. सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम डिवाइड्स इंटू 2 पार्ट. इथे आपल्याला दिसतात सेंट्रोमियर्स, जे काही क्रोमोझोम्स आहेत ते दोन्ही पार्टला, दोन्ही पोल्सकडे अट्रॅक्ट झाले. ते जे काही स्पिंडल फायबर्स आहेत त्या स्पिंडल फायबर्समधून काय झालं आहे, तर ते जे क्रोमोझोम्स आहेत ते तिकडे पास झालेत दोन्हीकडे. Separation of sister chromatid of each chromosome result in the formation of 2 daughter chromosomes. Each daughter chromosome has centromere. तर आपण आधीच्या मेटाफेजमध्ये बघितलं तर क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं होतं, अशा पद्धतीचं होतं ना. तर मग काय होतं, पुढे इथे मध्ये कट होतो आणि एक असा क्रोमोझोम, एक असा क्रोमोझोम आणि इथे सेंट्रोमियर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर फॉर्म होतं. तर इथे दिसतं आपल्याला हे जे काही क्रोमोझोम्स आहेत ते ब्रेक होऊन क्रोमॅटिड्समध्ये कन्वर्ट झालेत. Each set of chromosome reaches at opposite pole of the cell. These marks the end of anaphase. तर काय होतं याच्यामध्ये, तर जे काही क्रोमोझोम्स आहेत ते अपोजिट पोलला, 2 साईडच्या पोल्सना अट्रॅक्ट होतात. इकडे आपल्याला अट्रॅक्ट होताना दिसतात, ते त्या साईडला जात आहेत. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिसलं की आपण मग इंडिकेट करू शकतो की इथे ॲनाफेज कंप्लीट झाली आहे. त्यानंतर फोर्थ आहे टीलोफेज. तर जे कॅरिओकायनेसिस आहे त्याच्यामधली लास्ट स्टेज आहे टीलोफेज. द क्रोमोझोम्स ॲट द पोल्स अनकॉईल, लेंथन अँड दे लूज देअर इंडिव्हिज्युअलिटी. तर इथे आपल्याला डायग्राममध्ये दिसते काय झालं आहे, जे काही क्रोमोझोम्स आहेत ते सगळे सेपरेट झालेत आणि 2 पार्टमध्ये डिवाईड झालेत, 2 पोल्सना. हा इकडे एक पोल आहे, इकडे एक पोल आहे. 2 पार्टला काय झालेत, ते पूर्णपणे डिवाईड झालेत. द न्यूक्लिओलस बिगिन टू रिॲपियर. तर जो न्यूक्लिओलस असतं म्हणजे न्यूक्लियसला जे कवरिंग आहे ते कवरिंग काय होतं, परत रिॲपियर म्हणजे काय झालं, पहिलं काय झालं होतं, डिसॲपियर झालं होतं म्हणजे नष्ट होत होतं. आता काय झालं आहे, रिॲपियर म्हणजे परत पुन्हा ते फॉर्म व्हायला सुरुवात झाली. द न्यूक्लिअर मेम्ब्रेन बिगिन्स टू ॲपियर अराउंड अ क्रोमोझोम.
तर जो काही पूर्ण सेल आहे त्या सेलच्या वरची जी मेम्ब्रेन असते तीसुद्धा फॉर्म व्हायला सुरुवात होते. आपल्याला दिसते असे डॉट 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 दिसतात ना, तर ते काय आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म व्हायला सुरुवात होते. स्पिंडल फायबर्स डिसॲपियर. तर जे काही स्पिंडल फायबर्स होते, जे काय करत होते, क्रोमोझोम्सना अट्रॅक्ट करून घेत होते, त्यांचं फंक्शन झालं पूर्ण, त्याच्यामुळे ते काय होतात आता पूर्णपणे डिसॲपियर व्हायला सुरुवात होते, म्हणजे नष्ट होतात ह्या फेजला आल्यावर. आणि काय होतं आहे, 2 डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म्ड इन द सेल. तर एका सेलमध्ये काय झालं आहे, 2 डॉटर न्यूक्लियाय जे आहेत ते फॉर्म झालेले आपल्याला दिसत आहेत. एक इथे आहे, दुसरा इथे आहे. ओके, तर इथपर्यंत काय झालं, न्यूली फॉर्म डॉटर सेल, 2 डॉटर सेल फॉर्म झाले. हे कुठची फेज होती, कॅरिओकायनेसिस. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट काय येईल तर सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस इज द डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. कॅरिओकायनेसिसमध्ये काय होतं तर न्यूक्लिअरचं डिव्हिजन होत होतं, जे की आपण पूर्णपणे बघितलं. तर त्यानंतर काय आहे, सायटोकायनेसिस आहे, त्याच्यामध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. सायटोप्लाझम म्हणजे काय, जसं की न्यूक्लियस झालं, आता जे काही बाकीचं सेलला स्ट्रक्चर यायला पाहिजे ते स्ट्रक्चर सायटोप्लाझममधून येतं, तर त्याच्यासाठी सायटोप्लाझमचं डिव्हिजन व्हायला सुरुवात होते. इन ॲनिमल सेल द कॉन्स्ट्रिक्शन फॉर्म इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन डिपन्स फॉर्मिंग 2 डॉटर सेल्स. and in plant cell there is formation and extension of the cell plate from center to periphery. तर ह्याच्यामध्ये काय होतं, जे काही पूर्ण सेलमधलं मटेरियल असेल ते 2 पार्टमध्ये डिवाईड व्हायला सुरुवात होते. द सेल प्लेट रिप्रेझेंट द मिडल लॅमिला बिटवीन द वॉल्स ऑफ 2 ॲडजसंट सेल. तर जी काही सेल प्लेट आहे ती कुठे येते, मिडलला येते, मधल्या याला येते, दोन्ही सेलच्या जे न्यूक्लियस आहेत त्याच्या मिडल पार्टला येते. आणि ती जी सेल प्लेट आहे ती हळूहळू काय होणार आहे, 2 जे काही पार्ट असतील त्यांना ब्रेक करणार. इथे आपल्याला बॅकग्राऊंडला एक इमेज दिसते आहे अशा पद्धतीची. तर ती सेल प्लेट इथे मध्ये फॉर्म होते आणि ती काय करते, मध्ये ब्रेकिंग डाऊन करते आणि त्याच्यामुळे हा पार्ट सेपरेट होतो, हा पार्ट सेपरेट होतो. ॲट द टाईम ऑफ सायटोप्लाझमिक डिव्हिजन ऑर्गॅनलीज लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड गेट्स डिस्ट्रीब्युटेड बिटवीन द 2 डॉटर सेल. म्हणजे आपल्याला जे मेन पाहिजे ते इथे फॉर्म होतं. काय होतं आहे, 2 डॉटर सेल्स लास्टला फॉर्म होतात. ओके, तर हे काय झालं, आपण काय बघितलं, मायटोसिस. तर या मायटोसिसचे सिग्निफिकन्स काय आहेत, सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. ग्रोथ, डेव्हलपमेंट, हिलिंग अँड रिपेअर ऑकर ड्यू टू मायटोसिस. म्हणजे मायटोसिसमुळे काय होतं, एकतर ग्रोथ होते, कुठलेही आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघतो त्यांची ग्रोथ होत असते, तर ती ग्रोथ कशामुळे होते, मायटोसिसमुळे होते. त्यानंतर डेव्हलपमेंट, ती पण मायटोसिसमुळे होते. त्यानंतर हिलिंग, जसं की मी स्टार्टिंगला सांगितलं होतं, आपल्याला कुठची जखम झाली किंवा काही कुठेही लागलं, खरचटलं, तर ते काही वेळानंतर आपोआप व्यवस्थित सगळं नीट होऊन जातं, ते हील होतं. हिलिंग होतं कशामुळे होतं, तर हे जे काही सेल्स असतात त्या सेलचं डिव्हिजन होतं मायटोसिस थ्रू, आणि ज्या काही सेल्स असतील त्या सगळ्या रिपेअर होतात. मेंटेनन्स ऑफ क्रोमोझोमल नंबर. तर जसं की आपण बघितलं या सेल डिव्हिजनमध्ये इक्वेशनल सेल डिव्हिजन आहे. म्हणजे काय होतं, एका सेलच्या ज्या 2 सेल तयार होतात त्या 2 सेलमध्ये पूर्णपणे जसाच्या तसा सगळा जो पार्ट असतो तो सेम कॉपी होतं दोन्ही सेलमध्ये. एका सेलमध्ये अर्धा, दुसऱ्या सेलमध्ये अर्ध असं नाही होत, तर दोन्ही सेलमध्ये पूर्णपणे जो काही पार्ट असेल तो डिवाईड होतो. म्हणून मग ह्याच्यामध्ये काय होतं, जो काही क्रोमोझोमल नंबर असतो, क्रोमोझोम्सचा जो काही नंबर असतो तो जसाच्या तसा पुढे कॅरी फॉरवर्ड होतो. इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ द सायटोप्लाझमिक कंटेंट. तर जे काही सायटोप्लाझमिक कंटेंट आहे, म्हणजे जे काही सायटोप्लाझम आहे तो सुद्धा काय होतं, ह्या मायटोसिसमध्ये इक्वल डिस्ट्रीब्यूट होतो, दोन्ही सेलमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं. रिप्लेसमेंट ऑफ ओल्ड अँड वॉर्न आउट सेल. तर ज्या काही ओल्ड सेल्स असतील, वॉर्न आउट सेल्स, ज्या काही डॅमेज झालेल्या सेल्स असतील त्यांना ह्या सेल काय करतात, रिप्लेस करतात. It helps in asexual reproduction of organism and vegetative
प्रोपॅगेशन इन प्लांट्स. तर जे काही व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आहे, म्हणजे जसं की आपण प्लांट्समध्ये बघतो, तर आपण काय करतो, प्रत्येक वेगळ्या असं सीड वगैरे लावत नाही, तर कुठली तरी फांदी आणून लावतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे कलम वगैरे बांधतो. तर ते काय आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. त्याच्यामध्ये काय होतं, आपण एखादी फांदी लावली की काही दिवसानंतर ती फांदी वाढायला लागते आणि त्याचं मोठं प्लांट तयार होतं. तर ते कशामुळे होतं, तर ह्या ज्या काही सेल्स असतील त्या सेल्स वाढत जातात, त्याच्यामुळे त्या प्लांटची पूर्णपणे ग्रोथ होते. मेंटेनन्स ऑफ न्यूक्लिओसायटोप्लाझ्मिक रेशो. मायटोसिस कॅन नॉट इंट्रोड्यूस व्हेरिएशन ऑर न्यू कॉम्बिनेशन ऑफ जीन. तर मायटोसिसमुळे सगळं जे काही आहे ते जसंच्या तसं पुढे कॅरी फॉरवर्ड होतं. नवीन व्हेरिएशन्स म्हणजे नवीन चेंजेस काहीही होत नाही, जे काही आधीचं असेल ते जसंच्या तसं पुढे कॅरी फॉरवर्ड होतं. तर हे काय झालं, मायटोसिस. नेक्स्ट जे आहे मिओसिस, ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत.